प्रभू येशूच्या नावामध्ये पुन्हा एक वार मी आपणा सर्वांना सलाम करत आहे. प्रियजनांनो, खूप महत्वाच्या विषयाकडे आज आपण पुन्हा एकदा येत आहोत आणि अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे की दानिएल जो आहे तो दानिएल परराज्यामध्ये होता, परक्या ठिकाणी होता आणि शत्रूंनी घेरलेला होता. त्याची प्रगती, त्याचं सर्व काही चांगलं हे पाहून ऍक्च्युली त्याला खूप त्रास दिला जात होता. त्याच्यावरती खूप प्रकारचे संकट येत होते. प्रत्येक वेळेस शत्रू, त्या देशातले लोक त्याच्यावरती अनेक प्रकारच्या आरोपांनी त्याच्यावरती आरोप करत होते. आरोपांनी घेरलेला असा हा व्यक्ती. परंतु प्रियजनांनो, या शत्रूंच्या ज्या योजना आहेत त्या योजना सफल कधीच होऊ शकल्या नाहीत, कारण की दानिएलाची देवाबरोबरची एकनिष्ठता आणि देवावरती अवलंबून राहण्याचं त्याचं जे तत्व होतं, परमेश्वरावर कोणत्याही परिस्थितीमध्ये परमेश्वरावर अवलंबून राहण्याचं त्याचं जे तत्व होतं हे खूप महत्वाचं होतं. अनेक वेळेस त्याच्या चारित्र्यावरती देखील घाला घालण्यात आला, चारित्र्यावरती देखील त्याला संशय घेण्यात आला, त्याच्यावरती वाईट वाईट विचार आरोप आहेत ते टाकण्यात आले. परंतु त्या सर्व योजना, ज्या काही योजना त्या दुश्मनाने दानिएलासाठी केल्या होत्या, त्या सर्व काही चुकीच्या ठरल्या, अपयशी ठरल्या. त्याचं कारण होतं की परमेश्वराबरोबर दानिएल चालत होता. आणि प्रियजनांनो, आम्ही पाहतो की राजानं त्यावेळेस हुकूम केलेला होता की त्या दुष्ट हेतूद्वारे त्या राजाला हुकूम काढण्यासाठी त्यांनी सांगण्यात आलं आणि ते काय करणार आहे त्याचे शत्रू आपल्याबद्दल हे दानिएल चांगलं ओळखून होता. आणि तरीही दानिएलानं त्याची जी दिनचर्या आहे याच्यामध्ये काहीही किंचित देखील बदल घडवून आणला नाही. त्याचा परिणाम काहीही हो, परंतु तो कधीच बदल घडवून आणणार नव्हता. त्याची जी दिनचर्या आहे, देवासंगती चालण्याची त्याची जी दिनचर्या आहे, त्याच्यामध्ये तो बदल घडवणार नव्हता. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की ज्या वेळेस त्याला म्हणजे दानिएलाला प्रार्थनेची सर्वाधिक गरज होती, त्यावेळेस त्यानं प्रार्थनाच फक्त केल्या, कारण याच्यावरती आरोप होत होते. त्यावेळेस त्याला प्रार्थनेची गरज होती. आणि याच स्थितीमध्ये आपण जेव्हा असतो, वाईट परिस्थितीतून असतो, त्यावेळेस आम्ही अधिक प्रार्थनेमध्ये वाढलं पाहिजे. हे खूप महत्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी शिकली पाहिजे. प्रियजनांनो, त्यानं कधीच अशा कठीण परिस्थितीमध्ये प्रार्थना करण्याचं थांबवलं नाही. याचं कारण काय होतं? कारण देवाकडून मिळणाऱ्या मदतीची आशा सोडण्यापेक्षा तो आपला प्राण देणे सुद्धा पसंत करणार होता. याचं कारण होतं की देव माणसाला भिण्यापेक्षा देवाजवळ जाणे आणि देवामध्ये राहून जर त्याला मरण येणार होतं तरी सुद्धा तो करण्यासाठी तयार होता. आणि म्हणून तो अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा देवाला दिलगुण होता. अत्यंत शांत चित्ताने त्याने राजपुत्राचा जो प्रमुख म्हणून तो त्याला पद मिळालेलं होतं, आपली कर्तव्ये पार पाडलेली होती. आणि प्रार्थनेच्या वेळी तो आपल्या खोलीत गेला. आपल्या नेहमीच्या प्रार्थनेनुसार, त्या सवयीनुसार त्यानं खिडक्या ज्या यरुशलेमेकडच्या दिशेनं होत्या त्या उघड्या ठेवल्या आणि स्वर्गाच्या परमेश्वरासमोर त्यानं आपली विनंती सादर केली. त्याने हे जे आपलं कर्तव्य आहे लपवण्याचा, त्याची जी ही सवय आहे, त्याचं जे हे रोजचं प्रार्थनामय जीवन आहे, हा लपवण्याचा हे जीवन, त्याची सवय, त्याचं दिनचर्या लपवण्याचा कोणताही प्रयत्न त्याने केला नाही. अगदी रिलॅक्स मध्ये तो प्रार्थनेसाठी नेहमीप्रमाणे गेला. देवाशी ज्यावेळेस एकनिष्ठ राहतो ना आपण, त्यावेळेस काही वाईट प्रसंग सुद्धा येऊ शकतात. परंतु प्रियजनांनो, आपल्याला हे प्रसंग भोगावे लागले, आपल्या भोवती वाईटाचं वलय जरी असलं, हे सर्व वलय, ही सर्व वाईट परिस्थिती दानिएलाला माहित होती. परंतु प्रियजनांनो, पूर्णपणे तो जाणून होता की त्याला आता सर्व वाईटाला सामोरे जावं लागणार आहे. परंतु त्याचं मन कधीही वाईटाकडे गेलं नाही. देवाशी एकनिष्ठ राहिल्याने काय परिणाम भोगावे लागतात हे त्याला पूर्णपणे आता समजून आलेलं होतं. आणि मग प्रियजनांना आम्ही पाहतो की जे लोक त्याच्या विनाशाचा कट रचत होते, त्यांच्या समोर, त्या सर्व लोकांच्या समोर स्वर्गाशी
जो त्याचा संबंध होता दानिएलाचा, तो स्वर्गाशी संबंध जो होता तो त्यानं कदापिही तोडला नाही. असं त्यानं इतरांना भासवून सुद्धा दिलं नाही की आता या संकटाच्या समयी माझा आणि स्वर्गाचा जो संबंध आहे, परमेश्वराचा आणि माझा जो संबंध आहे, तो आता तुटण्याच्या मार्गावर आहे किंवा मी तो तोडत आहे. त्यानं भासवून सुद्धा दिलेलं नाही. ज्या ज्या बाबीमध्ये राजाला आज्ञा देण्याचा अधिकार होता त्या सर्व बाबतीत दानिएलानं राजाची आज्ञा शिरसावध मानली होती. परंतु राजा किंवा त्याचा हुकूम यापैकी कोणीही त्याला राजाप्रती देवांचा जो देव, राजांचा जो राजा याच्या प्रती असलेल्या त्याच्या निष्ठेपासून विचलित करू शकलं नाही. आजपर्यंत राजाची प्रत्येक गोष्ट त्यानं मांडलेली होती. जो त्या ठिकाणचा राजा होता त्या सर्व गोष्टी त्यानं मांडलेल्या होत्या. परंतु ज्यावेळेस राजाची बाब आली, परमेश्वराची बाब आली, त्यावेळेस या जगिक राजाला टाकण्यासाठी तो तयार झाला. याचा परिणाम खूप वाईट होणार होता. परंतु हा परिणाम जरी वाईट असला तरी राजासमोर त्याच्या सन्मानाखातीर राजा जो परमेश्वर त्याच्यासाठी आता या जगिक राजानं जरी त्याला शिक्षा दिली, मारून टाकलं, तरी त्यासाठी तो तयार होता. कारण त्याचा विश्वास होता की मी परमेश्वरासंगती खूप जवळचा संबंध साधलेला आहे आणि परमेश्वर मला वाचवणार आहे. प्रियजनांनो, अशा प्रकारे त्या संदेष्टाचे अत्यंत धैर्याने तरीही शांतपणे आणि नम्रतेने त्या संदेष्टानं एक घोषणा केली की आत्मा आणि देव यांच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणत्याही ऐहिक सत्तेला नाही. या शांततेद्वारे त्यानं हे जाहीर केलं की जेव्हा मनुष्य आत्मिक रीतीनं परमेश्वरासंगती एक होतो, त्यावेळेस जगातल्या कोणत्याही शक्तीला असा अधिकार नाही की ती जे एकीकरण आहे देवाचं आणि माणसाचं प्रार्थनेद्वारे झालेलं एकीकरण तोडण्याची शक्ती नाही किंवा तोडण्याचा अधिकार नाही. त्याच्या भोवती जे लोक होते ते अत्यंत वाईट असे लोक होते, अत्यंत परमेश्वराला न मानणारे असे ते लोक होते. परंतु प्रियजनांनो, या सत्याचा निष्ठावान दानिएल त्यांच्यामध्ये परमेश्वराचा साक्षीदार ठरला. सत्याप्रती असलेली त्याची अभेद्य निष्ठा त्या देवाला न मानणाऱ्या लोकांच्या दरबारात सदैव टिकून ठेवण्यामध्ये यशस्वी झाला तो. प्रियजनांनो, आज संपूर्ण जगासमोर ख्रिस्ती निर्भयता आणि निष्ठा यांचे एक आदर्श उदाहरण जर काय असेल तर तो दानिएल आहे. आणि म्हणून त्या दानिएलाकडे आम्ही प्रार्थनामय जीवन कसं असावं हे पाहून आम्ही आमचं प्रार्थनामय जीवन सजवलं पाहिजे, राखलं पाहिजे. आमचं प्रार्थनामय जीवन परमेश्वरासंगती आपल्याला एकरूप करतं आणि परमेश्वराजवळ आपल्याला घेऊन जातं. आपलं प्रार्थनामय जीवन आणि आपला विश्वास इतका मोठा पाहिजे की आमच्या भोवती असलेली प्रत्येक परिस्थिती हार माने. प्रियजनांनो, अशा प्रकारची प्रार्थना आपली असू द्या आणि आपलं जीवन प्रार्थनामय असं असू द्या. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो आणि प्रार्थनामय जीवनासाठी दानिएलाबद्दल अजून बऱ्याच गोष्टी आपण शिकणार आहोत. माझे व्हिडिओ पाहत राहा आणि देवाचं गौरव करत राहा. देवबाप तुम्हाला आशीर्वादाने करो. आमेन. मे गॉड ब्लेस यू.